अभिमंत्रित करून त्याला पवित्र वा त्याचबरोबर घोरे प्रयोग करून त्याला अभिमंत्रित करून त्या मंत्राने परिपूर्ण करून 3 पहिल्या बोटांच्या मुळापासून ते टोकापर्यंत त्या पूर्ण भस्माचं त्याला लेपन करावं आणि त्याच्यानंतर भस्माचा त्रिपुंड लेप कपाळाला लावत असताना दोन्ही कानांना समांतर धरून भस्म लावावं आणि ते लावत असताना 3 रेखा दिसल्या पाहिजे. 3 रेखामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्या 3 रेखा असतात की त्या 3 रेखा त्याला सायुज्यता नावाची मुक्ती देतात. नंतर ललाटावर लावताना वक्षावरती भस्म लावावं, बाहूवरती भस्म लावावं आणि त्याच्यानंतर पाठीमागून आघात होऊ नये म्हणून पाठीवरती भस्म लावावं. याप्रमाणे भस्माचं लेपन करावं. काही जण नाभे चक्रालाही भस्म लावतात आणि काही जण पाठीमागच्या बाजूने पाठीला खालच्या बाजूलाही भस्म लावतात. भस्म कमरेच्या खाली लागता कामा नये. कमरेच्या वर भस्माचं लेपन झालं पाहिजे. ज्याने पूर्ण भस्म धारण केलं शरीराला त्याला हा जोड लागू नये, पण त्यांनी त्रिपुंड्र लेपन, त्रिपुंड्र हे सगळ्यात मोठं आपण ज्योती असं म्हणून त्रिपुंड्र लेपन लागल्यानंतर त्याला अत्यंत स्थिर रूपात मिळतं. शक्य असेल त्यांनी पाशुपत नावाचं व्रत घ्यावं. हे पाशुपत व्रत हे खूप जाणत्या माणसाकडून आणि अतिशय श्रेष्ठ अशा आचार्याकडूनच घ्यावं. या पाशुपत व्रतामध्ये तो साधक बाकी सगळ्या वृत्तीचा त्याग करतो आणि केवळ शिव आणि भगवती शक्ती या दोघांचीच उपासना करतो. तो अन्य कुठल्या उद्योग व्यवसाय पुन्हा कधीही करत नाही. त्यामुळे जाणत्याने आणि योग्य वेळानंतर त्याच्याप्रमाणे करावं. मग आता भस्म कसं असावं ते मी तुम्हाला सांगतो. नारायण भगवान भस्माची महती सांगतात की भस्म कसं असावं. तर ज्या ठिकाणी नित्य रोज न चुकता अग्निहोत्र होतं त्या अग्निहोत्रात प्राप्त होणारं भस्म हे सगळ्यात प्रथम श्रेष्ठ भस्म आहे. व दुसरं स्मार्ट भस्म आहे की चांगलं गोमय घेऊन त्याला दहन करावं आणि ते चांगले शुद्ध गोमयाचं दहन केलेलं भस्म हे द्वितीय रूपामध्ये आहे. मग सर्वात चांगलं भस्म कसं करावं तर गाईचं शेण जे खाली पडतं ते जमिनीवरती न पडू देता वरच्यावर झेलून त्याही वाळवून ते सुकवून त्याचं जे भस्म तयार होतं ते सर्वात श्रेष्ठ भस्म असं मानलं जातं. किंवा यज्ञामध्ये विप्रद्वारा मंत्राच्या द्वारा आहुती देऊन त्याच्यानंतर जे भस्म प्राप्त होतं तेही भस्म श्रेष्ठ मानलं जातं. असं भस्म जे आहे ते त्या माणसाला भोग आणि मोक्ष दोन्हीही देतात. भस्माचं महत्व या परंपरा आहे आणि भस्माचं फलही अपरंपार आहे. तुम्ही नित्य भस्म लावा. म्हणजे पहिली गोष्ट काय सांगितली, हे एवढं सगळं ऐकल्यामुळे आपल्याला वाटतं की खूप काय करायचंय, खूप काय सांगितलेलं नाही. सांगितलं काय, उठल्यानंतर चिंतन ध्यान प्रयत्न करा, नंतर स्नान शुद्धी करा, त्याच्यानंतर संध्याला बसा. पण ते बसण्याच्या आधी माळा सिद्ध करून ठेवा आणि भस्म लेपन करा. भस्म कसं काय झाल्यासाठी एवढा वेळ गेला. हे सगळं होईपर्यंत आतापर्यंत साधारणपणे 30 सेकंद झालेले नसतात फक्त. होईपर्यंत जास्त वेळ गेलेला नाही. आता पुढचा संध्योपासना. संध्या ही प्रत्येक अधिकाराने संध्या करण्यासाठी स्त्री आणि पुरुष आणि जाती हा भेद नाही. संध्या दररोज प्रत्येक अधिकाराने. पण ज्यावेळेला बुद्धी सूतक किंवा अन्य काही दोष असतात त्यावेळेला जलविरहित संध्या करावी. आणि असं कुठले दोष असताना जलासह संध्या करावी. संध्या करत असताना आचमनाला प्राप्त झाले. आचमन काढाया, त्याच्यानंतर न्यास मुद्रा ध्यान आणि मग जप. मग ज्याला ब्राह्मण आहे किंवा ज्याला काय त्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यांनी पूर्ण संध्या करावी. बाकी त्याने संक्षेपामध्ये करावी. 3 पळ्या पाणी घेत असताना आपल्या समोर तांबड पळी भांड्या स्वतंत्ररित्या घ्यावं. पळी भांडा असं घ्यावं की ज्या भांड्यामध्ये पळी वाजणार नाही इतकं पाणी घ्यावं. जर पूजा करताना पळी भांड्यातली पळी वाजली तर पूजेचं फळ तात्काळ सिद्ध होतं. घंटा वाजलेली चालते पण पळी भांड्या वाजता कामा नाहीये. भांड गच्च भरून घ्यावं. ते तिथल्या भरून टपाक टपाक होऊ नये. ते भांड्या भरून पाणी घ्यावं. ते घेतल्यानंतर डाव्या हातामध्ये पळी घेऊन त्या पळीला पूर्ण भरून उजव्या हातामध्ये गोविंद तीर्थामध्ये ते पाणी आपण धारण करावं.
ते घेताना कसं करावं फार छान विधी दिलाय की 3 बोटं मध्यमा अनामिका आणि कनिष्ठिका हे सरळ प्रथम तर्जनी आहे आणि अंगठा तर्जनी आणि अंगठ्याची टोके एकमेकांना टेकतील आणि मग थोडी बसती होती असं करून हात अगदी सरळ असं सरळ धरला गेलेला ध्यानमुद्रा म्हणतात तसा ध्यानमुद्रेचा हात करावा आणि ध्यानमुद्रेचा हात सरळ सरळ एकदम सरळ ताट आणि अंगठा टेकून अंगठा आणि बोट आणि असं ध्यानमुद्रेचा हात झाल्यानंतर मग तो हात असा करायचा आहे जेवढा खड्डा होईल तेवढा खड्डा तेवढ्याच खड्ड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि पाणी पित असताना आपला हात 15 उंचवटा आणि 100 उंचवटा म्हणजे हाताचा हा उंचवटा आणि अंगठ्या खालचा उंचवटा त्या दोघांच्या मध्ये आपोआप एक पन्हाळ तयार होतो पन्हाळ पाणी वाहून जायची जागा पण ते पाणी या पन्हाळ्याला खालचा ओठ लावायचा आणि हात उचलायचा वरती म्हणजे त्याचं पाणी घरघरत आपोआप घशामध्ये जाईल असं घेत असताना 3 वेळा पाणी घ्यायचे पण ते फुर फुर काढते 3दा करून 2दा नाकात नाटका नाही काढायचं त्या करत असताना सुद्धा तोंडाचाही आवाज करायचा नाही फुरचा आवाज नाही ते सहजगत्या इथलं पाणी झालं तर हात वर केल्यानंतर मान धक्का द्यायचा हातात धक्का द्यायचा हात वरती जाईल वरती गेल्यानंतर पाणी आपण बघतो असं 3 वेळा पाणी म्हणून चौथ्यांदा पाणी पाताळ सोडायचंय अशाप्रमाणे 2 वेळा जर आपण आचमन केलं तर त्याच्यानंतर 45 मिनिटं भर उन्हाळ्यात सुद्धा तहान लागत नाही ज्याला पाण्याची कमी घ्यायची किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला अडचण आली शांत बसावं आणि 3 वेळाला पाणी प्यावं असं 2 वेळा करावं त्याच्यानंतर योग्य तऱ्हेने जर आपण आचमन घेतलं तर ते 6 पाण्या पाणी पिलेलं त्या माणसाला त्याच्या पुढच्या 25 मिनिटांमध्ये तहान दोन अजिबात लागू देत नाही स्थिर शांत त्यामुळे त्यांनी आधी आचमन करावं देशकालातील स्मरण करून प्राणायाम करावा प्राणायाम परत मग झाल्यामुळे सगर्भ किंवा कसा आपल्याला सांगितलं तेवढं प्राणायाम परिपूर्ण करावा डाव्या नागपुडी प्रथम श्वास घ्यावा नंतर अंगठा आणि 2 बोटांनी डावी नागपुडी दोन्ही दाबावं श्वास हात तोंडावा आणि त्याच्यानंतर बोटांनी डावी नागपुडी दाबावी आणि अंगठा उजव्या नागपुडीतून काढावा आणि श्वास सोडावा त्याला कुंभक रेचक आहे पूरक असं प्रमाणे प्राणायामाचे स्वरूप आहे त्याप्रमाणे केल्यानंतर आतमधून सगळी शुद्धता आणि शुद्धता झाल्यानंतर मग जे ध्यान करायचे त्या याच्यामध्ये आपल्याला सध्याचे जे विधान सांगितले त्याप्रमाणे देवाची 24 नामांचं विधान परिपूर्ण करून मग न्यासानं प्रारंभ करावा आणि ओम भू आहे की करत 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 पादापासून मस्तकापर्यंत आणि मस्तकापासून पादापर्यंत असे दोन्ही प्रकारचे न्यास करावेत न्यास झाल्यानंतर एकदा देवस्य धीमही करून आपल्या हाताने परिपूर्ती करून घ्यावी आणि त्याच्यानंतर मुद्रांना प्रारंभ करावा मुद्रा या 24 प्रकारच्या मुद्रा आहेत ते 24 मुद्रांचं नित्य आपण चिंतन करावं देवाची प्रीती उत्पन्न होण्यासाठी मुद्रा असतात मुद्रा कोणत्या आहेत तर सुमुखम संपुटम विततम विस्तृत द्विमुख त्रिमुख चतुष्मुख पंचकम षण्मुखम अधोमुखम व्यापकाचाधिकम शंकरम यमपाशम ग्रथितम उन्मुखम क्लीबम पुष्टिकम मत्स्यम कूर्मम वाराहतम सिंहाक्रांतम महाक्रांतम उद्गरम पल्लवम या गायत्रीचे 24 मुद्रा आहेत या 24 मुद्रा याचे स्पष्ट दिलं की तंत्रोक्त आणि वेदोक्त दोन्ही तऱ्हेसाठी ह्याच वापरतात मुद्रा कराव्यात मुद्रा केल्यानंतर गायत्रीच्या जपाला प्रारंभ करावा ध्यान आणि गायत्रीचा जप आपला परिपूर्ण गायत्री जप झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय की पंचदेवतांची पूजन करावं याच्यामध्ये सूर्य विष्णू देवी शंकर आणि इष्टदेव हे पंचदेव याच्यामध्ये सूर्य आणि गणपती देवी आणि शंकर हे 4 पक्के ते सोडून इष्टदेव हा 5वा तर त्यामुळे पंचदेवतांचं पूजन पंचदेवतांचं स्मरण पंचदेवतांचं स्मरण सगळं गोष्टींनी ह्या वेळी करावं आणि म्हणून पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी ध्यानाचे श्लोक हे 5ही देवतांचे आलेच पाहिजे ते सोडून पूजा होतच नाही त्यामुळे आपण ज्याला मध्यभागी घेतलेला आहे ज्या देवाला कृष्ण देवाला मध्यभागी तर सूर्य विष्णू इष्टदेव शंकर देवी
देवीला बद्दल घेतलं तर सूर्य, विष्णू, देवी, इष्टदेव आणि मग शंकर. जो क्रम मी त्या क्रमाने त्या पाचही देवतांचे आवाहन मंत्र म्हणाले. ध्येय सदा सर्व मध्यवर्ती नारायण सूर्याचा आवाहन, वक्रतुंड महाकाय ध्यान आवाहनाचा मंत्र गणपती झाला. सर्व मंगल मांगल्ये उच्चारण देवीचा ध्यान आवाहन मंत्र झाला. त्याचप्रमाणे विष्णूच्या करत असताना ध्यान आवाहन मंत्र शांताकार भुजगशयन, आणि गुरुच्या करत असताना गुरु ब्रह्मा गुरु म्हणत चालेल किंवा ब्रह्मानंदम परमहंस. हे ध्यान आवाहन मंत्र केल्यानंतर त्यावेळेला तू तिथे बसलेला आहेस, तू देवतांना बोलावलेला आहे आणि त्यासाठी तुझ्यासाठी देवता तिथे आलेली आहे. हा अनुभव साधकाला प्राप्त होतो. ध्यान आवाहन का करायचंय तर त्या ध्यान आवाहनामुळे त्यावेळेला आपण आहोत त्यावेळेला अंतरिक्षातून भगवंताला आपल्या पुरता कामापुरतं त्याला बोलवायचं. आमच्याकडे तेही भाव सप्ताह तुम्ही सगळे सप्ताह या म्हणजे मग व्यवस्थित त्यांना आवाहन पत्र की त्याच वेळेला ते लोक येणार नाही, कोण येणार नाही, दिवस तसं ध्यान आवाहन बोलवायचं. आणि त्याच्यानंतर पूजन, देवतांचं पूजन. पूजन स्वल्प, मध्यम आणि सुदीर्घ असं तिन्ही असतं. नित्याची पूजा कंटाळा येणारी एवढ्याच्यामध्ये परिपूर्ण करावी. हे पूजन झाल्यानंतर गंधानुलेपन सर्व उपचार झाल्यानंतर आरती करण्याच्या पूर्वी स्तुती, कवच किंवा स्तोत्र एखादं आणि त्याच्यानंतर चौथं सहस्रनाम सांगितलं. त्या देवतांचं सहस्रनाम, एक कुठे सहस्रनाम, काहीतरी स्तुती आणि कवच हे नित्यपूजेच्या जपामध्ये असावं. तर छोटं कवच का होईना कुठल्या तरी देवताचं घेऊन कवच, स्तुती आणि त्याचबरोबर सहस्रनामाचा उच्चार करावा. एवढं झालं की आज नैवेद्य दाखवून दक्षिणा प्रदक्षिणा मानसिक करून आरती करून पूजेची सांगता करावी. या पद्धतीने परिपूर्ण पूजा करण्यासाठी पुढचा पाऊण तास लागतो. म्हणजे जर संध्येपासून परिपूर्ण पूजा केली तर ते 45 ते 50 मिनिटात पूर्ण होते. अजून वेळ द्यायचा असेल तर तुम्ही 1.5 तासापर्यंत द्या आणि मोठी पूजा असेल तर 2-2.5 तासापर्यंत द्या. पण डोल येणार नाही, उठावं लागणार नाही, सोडावं लागणार नाही, जागं लागणार नाही, बोलावं लागणार नाही, थोड्या वेळात पूजा करा. त्यामुळे पूजेच्या वेळेला तुझे देव सोडून आधी कोणाशीही बोलू नये. त्या 18 वेळाचं पूजा मी सांगितलं. पुढे माध्यान्ह संध्या, सायं संध्या, ब्रह्मयज्ञ हे सांगितलं. आणि त्यांना कोणाला विशेषपणे पुरस्करण करायचं त्यांनी गायत्री मंत्राचं पुरस्करण कसं करावं त्याच्याविषयी भगवान परमात्मा निवेदन करतात की एवढी अक्षरं इतके लाख जप करावं. पण पुरस्करण करण्यापूर्वी कोणतंही पुरस्करण करण्यापूर्वी आपण 3 गोष्टी पाळायला लागतात. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर प्रथम श्री गुरुची आज्ञा, अनुज्ञा की मी पुरस्करण करत आहे तर मला अनुज्ञा द्या. मग जर गुरु असतील तर त्याला प्रत्यक्ष विचारावं आणि गुरु जर देहातीत झाले असतील तर सतत 3 दिवस 5 दिवस त्यांना आज्ञा मागावी आणि त्याच्यानंतर त्यांनी आज्ञा दिलेली आहे असं गुरु धरून पुरस्काराला प्रारंभ करतात. पण आज्ञेशिवाय अनुज्ञेशिवाय कुठल्याही नवीन व्रताला किंवा कुठल्या गोष्टीला प्रारंभ करून ते फलद्रूप होत नाही. गुरुची आज्ञा. दुसरं काय करायचंय की आपण प्रश्न करत असेल तर त्याच्यामध्ये पुरस्करणाच्या जपाच्या काळामध्ये पूर्ण मौन, जग पूर्ण होईपर्यंत मौन, मग त्या खाड्या पूर्ण अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे खडा खुणा इकडून तिकडे जात लेकर संकेत हे सगळं त्याला विरोध करणार आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की ह्या कालखंडामध्ये सदाचार सोडायचा नाही. आचरण विधी सांगितलाय तो अत्यंत काटेकोरपणे पाळा. म्हणजे काय आचरण काटेकोर पाळा म्हणजे काय करायचं तर अगदी गरज पडल्याशिवाय कोणाला स्पर्श करणे नाही, गरज पडल्याशिवाय अन्न खाणे नाही, अतिशय गरज लागल्याशिवाय पाणी सुद्धा पिणे नाही, अतिशय गरज लागल्याशिवाय कोणाला स्पर्श करणेच नाही. ज्या तऱ्हेने आपण स्वतःला एकरूप करू शकतो ते सगळं करायचं. अशा तऱ्हेने पुरुषण परिपूर्ण करता येतं. आणि पुरुषण परिपूर्ण झाल्यानंतर तद्दशांश, तद्दशांश आणि तद्दशांश अशा 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की पुरुषण संख्या जेवढी आहे त्याच्यात तद्दशांश हवन करावं, हवन केलं त्याच्यात तद्दशांश मार्गवळी तर्पण करावं आणि जे होईल त्याच्यात तद्दशांश ब्राह्मण सुवासिनी
आणि आपल्या घरात जाती बांधवांप्रमाणे त्यांना बोलून भोजन द्या. म्हणजे 110 तर दशांश खाली खाली करत ती संख्येने ती पूर्ती करा. आणि हे होत नसेल तर दशांश एवढा जप वाढवावा आणि त्या जपात ती परिपूर्ती करावी. आणि मग नंतर कोणीही एका सात्विकाला भोजन घालावं आणि व्रताची सांगता करावी. पण मी व्रत केलेलं आहे, मी याप्रमाणे पुनश्चरण केलेलं आहे आणि त्याने मला हा अनुभव आला, मी ते हे पाहिलं, पण हे दृश्य दिसलं, हे या जपाच्या पुनश्चरणाच्या काळात आणि नंतर सुद्धा उच्चार पण करायचा नाही. अजिबात उच्चार सांगायचं नाही की मला असा अनुभव आला, मी हे केलं, मला हे दिसलं, मला ती देवी दिसली, मला तो स्वरूप दिसला, ते उच्चार करायचा नाही. कारण असं की उच्चार केला की देवता नाराज होता. जो आनंद दिलाय तो तुलासाठी दिला होता, जगासाठी नाही. उच्चार करायचा नाही. त्यासाठी मी एका संतांच्याकडे गेलो होतो, त्यांनी मला फार छान उत्तर दिलं होतं. ते संत जरा बोलायला कठोर होते. त्यांचं वाक्य असे सांगितलं फिल्टर न करता तर ते जरा अवधत्ताचं ठरेल. पण ते परखड बोलायला होते. पण त्यांनी सांगितलं वाक्य ऐका. त्यांनी मला छान विचारलं, महाराज एक सांगा. म्हटलं काय? लग्न केले का? म्हटलं हो. बायको कोणाची? म्हटलं म्हणजे तिची आई वडील नाही, कोणाची बायको आहे? लग्न कोणाशी केलं? तर तिची कोणाची बायको आहे? म्हटलं माझी. बायको कोणाची? तुमची. बरोबर आहे. जेवायला घालणार कोणाला? तुम्हाला. आनंद देणार कोणाला? तुम्हाला. मग काय ती जगाची बायको आहे का? जगाला लग्न करायला? जर जगाची बायको आहे, जी आपली बायको आहे, तर त्याप्रमाणे आपली साधना आपल्याकडे असते, दुसऱ्या जगाला सांगायची नसते. हे त्यांचं परखड वाक्य. आश्चर्य वाटेल, कठोर बोलतात, पण ते सांगतात की अरे कोणाच आहे, ते कोणासाठी करतो? लोक दाखवायला करतोय. काय करतोय? काय झालं? अतिशय श्रेष्ठ अशी माणसं जगात आपल्याला भेटतात आणि ते काही ना काही सांगून जातात. आणि ते इतक्या प्रकारच्या भ्रमाचा त्याग करायला लागतो आपल्याला. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहात ही गोष्ट ही एक पट तुमच्या कामाला येईल. पण तुम्ही विचारांनी म्हणजे अंतःकरणाने किती श्रीमंत आहात ही गोष्ट तुम्हाला लाख पट कामाला येईल, यात संशय नाही. मग अंतःकरणाची विचाराची श्रीमंती वाढवा. एवढे श्रीमंत विचार करा, इतके श्रीमंत विचार असावेत की ते सर्वसमावेशक आहेत. मला माझ्या सद्गुरूंनी आचरण धर्म सांगितलं होतं. आचरण न करणं म्हणजे पाप आहे. त्यामुळे एक समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो नाही. ते म्हटलं की सायलेंट नावाचं मी बघितलेच नव्हतं. म्हटलं नाही. ते वेळी सुईच्या टोकाला लावलं आणि सुईच्या सायलेंट उडवायची आणि ते सायलेंटची सुई आपल्या जिभेला लावायची चव सांगायची. तर जिभेला लावून ती सुई काढायच्या आत तर मनुष्य जातो. महाविष हे विष समजा भांड्यावर पाण्यात घातलं तर काय होईल? भांड्यावर पाण्यात विष घातलं तर थोडं पाणी भांड्यावर विषारी होईल. तेच विष जर तांब्यावर पाणी टाकलं तर एक तांब्या विषाचं तयार होईल. ते विष बादलीत टाकलं तर एक बादली विषाची तयार होईल. पिंपात टाकलं तर पिंपभर विष तयार होईल. तेच विष जलाशयात टाकलं तर अख्खं जलाशय विषारी होईल. पण तेच विष समुद्रात पडलं तर काय विषारी? काहीही विषारी होत नाही. संसाराचं विष तुम्ही जेवढ्या लहान भांड्यामध्ये आणाल तेवढं तुम्हाला मारतं. पण संसाराचं विष तुम्ही व्यापक मध्ये घेऊन गेला तर ते मारत नाही, ते तुम्हाला तारतं. म्हणून साधना आणि या गोष्टी ज्या त्या व्यापक कराव्या, छोट्या लघु करून ठेवू नये, पण सांगू नये, आपल्या आपल्यामध्ये ठेवायचं. आपल्या अंतःकरणामध्ये आपणच कारण परत व्रत पण करा. पुढचा अध्याय 22 व्रतांचा अध्याय. तर कारण परत व्रत करा. व्रतामध्ये विशिष्ट व्रत कुलस्वामीची जी काही पूजा असते ती व्रतामध्ये विशिष्ट पद्धतीने त्याचा आचरण अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने आणि न विसरता न चुकता करावं. कुलधर्म कुळाचार जी व्रत आहे ती पुढच्या 22 व्याजात दिले की ज्यांना कुलधर्म कुळाचार आहे ते बाकी कधीही टाकू नये, त्यात सांगितलेले ते करावं. आणि कुलधर्म कुळाचाराला नियम कोणते आहेत? तर श्रुतीचे नियम जे आहेत ते सगळे वापरावे, जे पूर्वपण ऐकून चालत आलेले आहेत. जर एखाद्याच्या घरामध्ये कुलधर्म कुळाचाराला एखादी गोष्ट चालत नसेल
तर ती चालत नाहीच विचार करायचा. केल्याने काय होईल, मग काय वाईट झालं आमचं, काय वाटून झालं, अशा तऱ्हेने उपमर्जा करण्यात होत नाही. एखाद्या ठिकाणी सांगितलं असतं की ही गोष्ट तुम्हाला जवळणार नाही असं करू नका, तर स्वतःहून त्याचा परित्याग करावा. त्याची पुन्हा परिचय घ्यायला जाऊ नये. कालखंडामध्ये कालखंडामध्ये त्या गोष्टीला सोडता यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण व्रताचरण करावं. व्रतामध्ये एकादशी सर्वोत्तम व्रत आहे, शिवरात्र सर्वोत्तम व्रत आहे, प्रदोष सर्वोत्तम व्रत आहे आणि देवीचे अष्टमीचा उपवास सर्वोत्तम व्रत, अशी 4 व्रत सर्वोत्तम सांगितले. त्यामुळे व्रत करावे, जी शक्य असेल ते व्रत करावे, उपोषण करावं. आणि सगळं करत असताना शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने पण जमती जोडे क्लेश देऊन हळूहळू शरीरावरची ममता कमी करावी. तिथे तर दिले की अग्निसुक्त म्हणणाऱ्या साधकाने 4 घास कमीच जेवावं. कारण अग्नीवरती खूप पडलं तूप तर अग्नी जळत नाही, पण थेंब तूप पडतं तर अग्नी सतत प्रज्वलित राहतो. तसं निरांजन किंवा सवयी किती तेल किंवा तूप घेते त्यात मात्रेने माणसाने भोजन करा. निरांजनाची सवयी निरांजन किती तेल किंवा तूप पिते त्या एक विचार करा. एवढं टवळ आहे आणि तेवढ्या टवळ्यामध्ये त्या निरांजनीला टवळ म्हणतात. पण काही लोक काढून नको. निरांजनीचं जे खालचं भांडं असतं ना, त्या भांड्याला टवळ हा शब्द मराठीमध्ये आणि टवळी हा प्रेमाचा शब्द आहे. हे टवळ त्या टवळ्यामध्ये वात असते लावण्यासाठी ते, तर त्याच्यामध्ये जी वात आहे ते टवळ भरून तेल टाकलं होतं, तूप टाकलं ते किती होईल, कदाचित पावशेर होईल, कदाचित अर्धा किलो तूप तयार होईल. पण ते अर्धा किलो तेल किंवा तूप टाकलं म्हणून देवा आपल्याला भरपूर तूप खात राहा. बसा पितो का,